श्री स्वामी समर्थ। चातुर्मासात म्हणजे आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू योग निद्रेत असतो। योग निद्रेत असल्यामुळे त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो। कार्तिक एकादशीला विष्णूची निद्रा पूर्ण होते। या एकादशीला देव उठणी एकादशी असेही म्हणतात। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूकडे येऊन भगवान विष्णूला कारभार सोपवतात व कैलासाकडे जातात। या दिवसाला हरिहर भेट असेही म्हणतात। 4 नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी। घरच्या घरी आपल्याला हरिहर भेट पूजा करायची आहे, तर ती पूजा आपण कशी करायची ते बघूया। 4 नोव्हेंबरला रात्री 11:15ला आपल्याला विष्णू किंवा श्रीकृष्ण असेल, बालाजीची मूर्ती असेल, शालिग्राम असेल किंवा विष्णूचे कोणतेही प्रतीक असलेली मूर्ती असेल, मूर्ती नसेल तर फोटोही चालतो, त्या विष्णूच्या मूर्तीवरती आपल्याला एक वेळा आपल्याला पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्णाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला शिवाष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवाय म्हणत 108 बेलपत्र आपल्याला श्रीकृष्णाला अर्पण करायचे आहेत। फक्त आजच्याच दिवशी विष्णूला बेल आणि शंकराला तुळस अर्पण करण्याचा मान असतो। त्यानंतर 5 तारखेला बुधवारी सूर्योदय व्हायच्या अगोदर आपल्याला शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। रुद्र शिव महिम्न किंवा शंकराचा मंत्र म्हणून अभिषेक करावा। शंकराच्या पिंडीवर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणून 108 तुळस किंवा 1008 तुळस अर्पण करायची आहे। एवढी तुळस नसेल तर 1, 5, 7, 11 आपल्याला मिळेल तेवढी घ्यायची आहे। हातात घेऊन आपल्याला त्यावरती विष्णू सहस्त्रनाम म्हणून ती भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे। या सेवेला हरिहर भेट असे म्हणतात। या दिवशी शिवाने विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते। 108 बेल 108 तुळस जरी मिळाली नसली तरी त्याच्या बदल्यात आपण फुले किंवा अक्षता वापरू शकतो। एकूणच वैकुंठ चतुर्दशीस विष्णू आणि महादेव यांच्या पूजनाने भक्तास वैकुंठ लोकाची प्राप्ती होते।